सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी चॅप्टरमध्ये आपण काय स्टडी करतो आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. त्याच्यामध्ये काय बघा, जर सोल्युशन कुठल्या टाईपचं असेल, सॉलिड इन लिक्विड अँड सेकंड इज वॉट, गॅस इन लिक्विड. ह्या दोघांच्या बाबतीमध्ये आपण डिस्कशन करणार आहे की त्यांचा इफेक्ट काय होतो कशावरती, सोल्युबिलिटीवरती, आणि ते इफेक्ट करणारे फॅक्टर्स कोण कोण असतील ते एकदा क्लिअर करा. बघा आता फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी, पण सोल्युबिलिटी आपल्याला कोणाची बघायची आहे, सॉलिड इन लिक्विडमध्ये. डेफिनेटली सॉलिड हा तुमचा कोण असला पाहिजे, मग सॉलिड इज द सोल्यूट अँड लिक्विड तुमचा कोण असेल, सॉल्वंट असेल. आता आपल्याला काय बघायचं बघा की हा सोल्यूट हा तुमचा कशामध्ये डिझॉल्व होणार आहे, सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होणार आहे. म्हणजे हा सॉलिड आपण लिक्विडमध्ये ॲड करणार आहे, त्यावेळेची जी सोल्युबिलिटी असेल त्या सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स कुठले ते आपण डिस्कस करणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण कालच्या लेक्चरला पहिला फॅक्टर सांगितला, तो म्हणजे कुठला होता बघा, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. कालच्या लेक्चरला काय बघितलं, नेचर ऑफ, कोणाचं नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सोल्यूट आणि सॉल्वंटच्या नेचरचा तुमच्या सोल्युबिलिटीवरती काय इफेक्ट होतो. लक्षात ठेवा, सोल्युबिलिटी म्हणजे काय असेल, जोपर्यंत तुमचा तो सोल्यूट सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतो तोपर्यंत तो डिझॉल्व करायचा. तो डिझॉल्व झालेला जो सोल्यूट असेल तो त्या सोल्युशनची काय सांगणार आहे, सोल्युबिलिटी सांगणार आहे. ठीक आहे. आता नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये काय सांगायचं बघा की सोल्यूट आणि सॉल्वंट ह्या दोघांच्या नेचरचा इफेक्ट तुमच्या सोल्युबिलिटीवरती काय होतो आहे. तर कालच्या लेक्चरला आपण काय सांगितलं बघा, सोल्यूट हा तुमचा कोण आहे, पोलार इन नेचर आहे, ॲज वेल ॲज सॉल्वंट पण तुमचा कोण आहे, पोलार इन नेचर आहे. त्यावेळेस तुमची सोल्युबिलिटी हाय असणार आहे. आता सोल्यूट नॉन पोलार आहे, सॉल्वंट नॉन पोलार आहे, त्यावेळेस सोल्युबिलिटी कशी असणार आहे, हाय असणार आहे. अशा टाईपचे जर सोल्यूट आणि सॉल्वंट असतील तर त्यांचा सोल्युबिलिटीवरती काय इफेक्ट होतो. लक्षात ठेवा, पोलार नेचर शो करणारे असतील सोल्यूट आणि सॉल्वंट, बोथ आर पोलार इन नेचर, देन सोल्युबिलिटी ऑफ सोल्युशन इज मॅक्झिमम ऑर हाय किंवा इन्क्रीजेस म्हणा. सोल्यूट नॉन पोलर इन नेचर, सॉल्वंट ऑल्सो नॉन पोलर इन नेचर, द सोल्युबिलिटी ऑफ सोल्युशन गोज ऑन इन्क्रीजेस. तर पोलार नेचरमध्ये आपण कोणाचं एक्झाम्पल घेतलं, सोडियम क्लोराईड, बिकॉज सोडियम क्लोराईड इन द फॉर्म ऑफ सॉलिड. आणि सॉल्वंट हा तुमचा कोण घेतला मी, वॉटर घेतला, तो कुठल्या फॉर्ममध्ये असेल, लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल. हे आपण कालच्या लेक्चरला डिस्कस केलं किंवा त्याच्यावरती स्टडी केला आहे. आज मला काय सांगायचं बघा की सेकंड फॅक्टर कुठला आहे, विच आर अफेक्टेड ऑन द सोल्युबिलिटी ऑफ सोल्युशन. आता सेकंड फॅक्टर कुठला आहे बघा, तो आपण सांगितलं इफेक्ट ऑफ टेम्परेचर. सेकंड फॅक्टर आपण कुठला सांगायलो आहे, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. तुमच्या टेम्परेचरचा इफेक्ट होतो का कशावरती, सोल्युबिलिटीवरती. पण लक्षात ठेवा, गिव्हन सोल्युशन, आपल्याला जे दिलेलं सोल्युशन आहे ते सोल्युशन कुठल्या टाईपचं आहे बघा, गिव्हन सोल्युशन इज इन द फॉर्म ऑफ सॉलिड इन लिक्विड. म्हणजे दिलेला तुमचा सोल्यूट हा सॉलिडच्या फॉर्ममध्ये, तर सॉल्वंट हा लिक्विडच्या फॉर्ममध्ये. आता त्याच्यावरती टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो का बघा, त्याच्यावरती टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो का, काय होतो बघा टेम्परेचरचा इफेक्ट. जर मी सॉलिड हा तुमचा कशामध्ये ॲड करत असेल, लिक्विडमध्ये ॲड करत असेल तर, आणि मी टेम्परेचर इन्क्रीज करत असेल, म्हणजे ते दिलेलं टेम्परेचर मी राईज करत असेल तर त्यावेळेस काय होणार आहे बघा की जो काही तुमचा सोल्युशन असेल त्या सोल्युशनची सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे. सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सोल्युबिलिटी गोज ऑन इन्क्रीजेस. सोल्युबिलिटी तुमची वाढते आहे, कशामुळे वाढते बघा, इन्क्रीजेस, बिकॉज किंवा ऑन काय म्हणायचं आहे, ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं कुठल्या सोल्युशनचं, सॉलिड हा लिक्विडमध्ये ॲड करत असेल तर त्यावेळेस जे टेम्परेचरचा इफेक्ट होणार आहे, टेम्परेचरचा काय इफेक्ट होणार आहे, तुमची सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे. किंवा जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर, मग टेम्परेचर आपण कुठपर्यंत इन्क्रीज करणार आहे बघा, जर मी 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर इन्क्रीज केलं, 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर इन्क्रीज केलं तर काय घडतं आहे बघा, इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर अप टू 10 डिग्री सेंटीग्रेड देन सोल्युबिलिटी ऑफ सोल्युशन गोज ऑन इन्क्रीजेस. तुमची सोल्युबिलिटी सोल्युशनची कुठपर्यंत वाढणार आहे बघा, सोल्युबिलिटी ऑफ सोल्युशन गोज ऑन इन्क्रीजेस अप टू द डबल. म्हणजे काय बघा, इनिशियलला तुमच्या सोल्युशनचं टेम्परेचर काय बघा, इनिशियलला सोल्युशनचं टेम्परेचर आहे समजा 25 डिग्री सेंटीग्रेड, त्यावेळेस मी जो काही सोल्यूट आहे ते सोल्युशनमध्ये तुमच्या सॉल्वंटमध्ये ॲड करत चाललो आहे. सोल्यूट सॉल्वंटमध्ये मी ॲड करतो, कुठपर्यंत ॲड करतो, समजा 5 ग्रॅम मी सोल्यूट ॲड केला कशामध्ये, सॉल्वंटमध्ये, ज्यावेळेस टेम्परेचर किती आहे, 25 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे, 5 ग्रॅम मी ॲड केला, तो डिझॉल्व झाला.
ती कन्सिडर करा, त्यावेळेस मला त्या सोल्युशनची सोल्युबिलिटी मिळाली. नंतर मी काय केलं, टेम्परेचर इन्क्रीज केलं तुमच्या सोल्युशनचं. कुठपर्यंत टेम्परेचर वाढवलं, 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरपर्यंत मी सोल्युशनचं टेम्परेचर इन्क्रीज करत गेलो 10 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत. तर ऑब्झर्व काय झालं आहे, ज्यावेळेस मी 5 ग्रॅम सोल्यूट तुमचा सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केला होता, तो सोल्यूट नंतर किती डिझॉल्व व्हायला लागला, आणखीन 5 ग्रॅम सोल्यूट त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व व्हायला लागला. म्हणजे काय, जर 25 डिग्री सेंटीग्रेडला 5 ग्रॅम सोल्यूट डिझॉल्व होत असेल, तर त्याच्यामध्ये जर मी 10 डिग्री सेंटीग्रेडने टेम्परेचर इन्क्रीज करत असेल, तर तेवढा सोल्यूट तुमचा त्या सोल्युशनमध्ये काय होतो आहे, डिझॉल्व होतो आहे. हा त्याचा झाला मिनिंग. हा या सेंटेन्सचा काय झाला, मिनिंग झाला. मग सांगताना काय सांगायचं आहे की टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो तुमच्या सोल्युशनवरती, पण सोल्युशन कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिड इन लिक्विडच्या फॉर्ममध्ये. तर तिथं काय होणार आहे, टेम्परेचर तुमचं इन्क्रीज केल्यानंतर सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे. तर मी आणखीन काय बोलू शकतो, टेम्परेचर डिक्रीज केल्यानंतर सोल्युबिलिटी डिक्रीज होणार आहे. कारण आपण फॅक्टरच्या बाबतीमध्ये 2 सेंटेन्स सांगणार, इन्क्रीज किंवा डिक्रीज. बघा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर लक्षात येतो का सगळ्यांच्या. इफेक्ट ऑफ टेम्परेचर झाल्यानंतर थर्ड पॅरामीटर किंवा थर्ड पॉईंट्स कुठला आहे बघा तुमचा, की इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट कोणाचा बघायचा आता, इफेक्ट ऑफ प्रेशर. इथं काही एक्सेप्शनल केस आहेत बरं का. जर सोल्युबिलिटी इन्क्रीज होते म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर सोल्युबिलिटी इन्क्रीज होते, पण ऑल सोल्युशन्स हे जे काही सेंटेन्स आहेत ते फॉलो करत नाही आहेत. काही सोल्युशन हे एक्सेप्शनलच्या फॉर्ममध्ये, ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेत. आता मला काय सांगायचं बघा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर झाल्यानंतर सेकंड पॉईंट कुठला डिस्कस करायचा आहे, इफेक्ट ऑफ प्रेशर. तुमच्या प्रेशरचा काय इफेक्ट होतो का बघा, कशावरती, तुमच्या सोल्युशनवरती. सोल्युशन कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिड इन लिक्विडच्या फॉर्ममध्ये असणारं सोल्युशन आहे, त्या सोल्युशनवरती प्रेशरचा काय इफेक्ट होतो का ते स्टडी करायचं आहे बघा. आता माझ्याकडे असणारा सॉलिड किंवा सोल्यूट हा कुठल्या फॉर्ममध्ये बघा, दिलेला सोल्यूट हा कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिडच्या फॉर्ममध्ये. दिलेला सोल्यूट कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिडच्या फॉर्ममध्ये. लक्षात ठेवा, हा सॉलिड तुमच्या सोल्युशनमध्ये सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होणार आहे. हा सॉलिड तुमच्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होणार आहे. आता मला करायचं आहे काय बघा, की जे काय सोल्युशन आहे त्या सोल्युशनवरती प्रेशरचा काय इफेक्ट होतो का बघा. ऑन इन्क्रीजिंग द प्रेशर देअर इज एनी चेंज इन सोल्युबिलिटी ऑर नॉट, ते आपण स्टडी करणार आहे. आता मी प्रेशर इन्क्रीज करत चाललो आहे, त्या सोल्युशनचं प्रेशर काय करत चाललो आहे, इन्क्रीज करत चाललो आहे. बट देअर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युशन विच इज इन द फॉर्म ऑफ सॉलिड इन लिक्विड. सॉलिड इन लिक्विडच्या फॉर्ममध्ये असणार जे काही सोल्युशन आहे त्या सोल्युशनवरती प्रेशरचा कुठलाही इफेक्ट होत नाही. त्या सोल्युशनवरती प्रेशरचा इफेक्ट होत नाही. त्याचं रिझन काय असेल ते एकदा क्लिअर करा बघा. प्रेशरचा इफेक्ट होतो आहे का, टेम्परेचरच्या बाबतीमध्ये माझ्या लक्षात आलं नेमकं काय होत असेल ते, पण प्रेशरच्या बाबतीमध्ये काय होईल, जर मी प्रेशर इन्क्रीज करत चाललो तर तुमचा सॉलिड हा कुठल्या फॉर्ममध्ये असतो, सोल्यूट हा कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिडच्या फॉर्ममध्ये. सोल्यूट कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिडच्या फॉर्ममध्ये. आता सॉलिडला जर मी कॉम्प्रेस करायचं म्हणलं किंवा सॉलिडवर जर मी प्रेशर क्रिएट केलं, तर आपल्याला काय माहिती आहे की सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. सॉलिडला मी कॉम्प्रेस करू शकत नाही, इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. ड्यू टू दॅट रिझन देअर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युशन. कुठले बघा, सॉलिड इन लिक्विडच्या फॉर्ममध्ये असणाऱ्या सोल्युशनमध्ये किंवा सोल्युशनच्या बाबतीत प्रेशरचा तुमचा कुठलाही इफेक्ट किंवा प्रेशरचा कुठलाही फरक पडत नाही आहे किंवा तो कुठल्याही प्रकारे वर्क करत नाही. त्याच्या पाठीमागचं रिझन काय, की तुमचा सॉलिड हा कुठल्या फॉर्ममध्ये असतो, इनकॉम्प्रेसिबलच्या फॉर्ममध्ये असतो. म्हणजे सॉलिडवरती प्रेशरचा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट घडत नाही. म्हणून इफेक्ट ऑफ प्रेशर तुमच्या सोल्युशनच्या सॉल्युबिलिटीच्या बाबतीमध्ये काय सांगायचं आहे, देअर इज नो एनी इफेक्ट ऑफ, काय म्हणायचं बघा, देअर इज नो एनी इफेक्ट ऑफ कोणाचं इफेक्ट, प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. फक्त लक्षात ठेवा, सोल्युशन कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिड इन लिक्विडच्या फॉर्ममध्ये सोल्युशन असेल तरच हे सेंटेन्स ॲप्लिकेबल आहे. सोल्युशन चेंज झालं तर ह्या प्रेशरचा रोल चेंज होणार. लक्षात ठेवा. फक्त इथं लक्षात ठेवताना काय सांगायचं आहे, दिलेला सोल्यूट हा सॉलिडच्या फॉर्ममध्ये, दिलेला सॉल्व्हंट हा लिक्विडच्या फॉर्ममध्ये. अशा फॉर्ममध्ये असणारं जर सोल्युशन तुम्ही फॉर्म करत असाल, इथं आणखीन एकदा सांगतो बघा, माझ्याकडे असणारं सोल्युशन कुठल्या फॉर्ममध्ये आहे, सॉलिड प्लस लिक्विड. सॉलिड आणि लिक्विड ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून मी जो तयार करतो ते आहे सोल्युशन माझ्याकडे. ह्या टाईपमधलं सोल्युशन माझ्याकडे, हे लक्षात ठेवा. मग जर याच्यावरती मी प्रेशर क्रिएट केलं
तर त्या प्रेशरचा सोल्युबिलिटीवरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट घडत नाही. त्याच्या पाठीमागचं रिझन काय? बिकॉज तुमचा जो सोल्यूट आहे, सोल्यूट कुठल्या फॉर्ममध्ये आहे? सॉलिडच्या फॉर्ममध्ये आहे. सॉलिड आपल्याला माहिती आहे सॉलिडच्या प्रॉपर्टीजमध्ये आपण स्टडी केला आहे. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय? आता हा माझ्या हातामध्ये पेन आहे, मी या दोन्ही साईडने जर याच्यावरती प्रेशर क्रिएट केलं तर याच्यावरती कुठलाही फरक पडत नाही. असं असेल तर तो कोण झाला? इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. जर मी गॅस घेतला आणि गॅसवरती प्रेशर क्रिएट केलं तर डेफिनेटली गॅस काय होणार आहे? कॉम्प्रेस होणार आहे. तर ते गॅसेस कुठले असतात? कॉम्प्रेसिबल इन नेचर असतात. ही कंडिशन फक्त लक्षात ठेवा. जर दिलेलं सोल्युशन सॉलिड इन लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल तर देर इज नो एनी इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ गिवन सोल्युशन बिकॉज सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. बघा 3 फॅक्टर्स लक्षात आले का? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, सेकंड इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर, थर्ड इज इफेक्ट ऑफ प्रेशर. नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्वंटच्या बाबतीमध्ये बोथ पोलर इन पोलर नेचर असेल तर सोल्युबिलिटी हाय. बघा आता ती डबल रिपीट करत नाही आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचरच्या बाबतीमध्ये काय सांगायचं आहे? ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर सोल्युबिलिटी ऑफ सोल्युशन गोज ऑन इन्क्रीजेस, ऑन डिक्रीजिंग द टेम्परेचर सोल्युबिलिटी गोज ऑन डिक्रीजेस. पण ऑल सोल्युशन हे फॉलो करत नाहीत. आणि त्याच्यामध्ये मी काय सांगितलं आहे की तुमची सोल्युबिलिटी डबल केव्हा होते? जर गिवन टेम्परेचर म्हणजे जे टेम्परेचर मी सुरुवातीला अप्लाय केलं होतं ते टेम्परेचर मी कितीने वाढवलं? 10 डिग्री सेंटीग्रेडने इन्क्रीज केलं तर सोल्युबिलिटी तुमची डबल होते. इफेक्ट ऑफ प्रेशरच्या बाबतीमध्ये काय सांगायचं आहे? प्रेशरचा तुमच्या सोल्युशनवरती कुठल्याही प्रकारे इफेक्ट घडत नाही. त्याच्या पाठीमागचं रिझन काय? बिकॉज सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. हे 3 पॅरामीटर्स लक्षात आले असतील. कशावरती? तुमच्या सोल्युबिलिटीवरती. सोल्युशन कुठल्या फॉर्ममध्ये आहे? सॉलिड इन लिक्विडच्या फॉर्ममध्ये. बघा ही कंडिशन मी तुम्हाला क्लिअर केली. आता मला तुम्हाला सेकंड कंडिशन सांगायची. ती कुठली आहे? सोल्युबिलिटी ऑफ सोल्युशन विच इज इन द फॉर्म ऑफ गॅस इन लिक्विड. गॅस जर लिक्विडमध्ये डिझॉल्व करत असेल तर त्यावेळेस तुमच्या सोल्युशनची किंवा सोल्युशनच्या सोल्युबिलिटीची कंडिशन काय असेल ते आपल्याला नेक्स्ट पॉईंट एक्सप्लेन करायचं. हे सगळ्यांच्या लक्षात आले का? बघा लक्षात आलं असेल तर त्यावेळेस स्क्रीनशॉट काढून घेत चला. हे समजलं आहे. तर सेकंड बघायचं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. पण सोल्युबिलिटी कोणाची? सोल्युशन कुठल्या फॉर्ममध्ये आहे? गॅस इन लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल तर त्यावेळेस तुमच्या सोल्युबिलिटीच्या बाबतीमध्ये काय इफेक्ट घडतात. ठीक आहे. फॅक्टर्स तुमचे चेंज होणार नाही आहेत. फॅक्टर आहे तेच राहणार आहेत. फॅक्टर्स आहे तेच राहणार आहेत. फक्त बघूया काय घडतं ते. कोणाची सोल्युबिलिटी असेल? तुमचा सोल्यूट अँड सेकंड इज वॉट? सॉल्वंट. सोल्यूट अँड सॉल्वंट बोथ आर सोल्यूट which is present in the gaseous form, solvent present in liquid form. सॉल्वंट लिक्विडच्या फॉर्ममध्ये, सोल्यूट गॅसच्या फॉर्ममध्ये. तर त्यावेळेस सोल्युबिलिटीच्या बाबतीमध्ये काय घडते बघा. ठीक आहे. फर्स्ट फॅक्टर. हा पॉईंट आता टोटली न्यू आला बरं का. अगोदरचं सोल्युशन बघितलं ते सोल्युशन ह्या फॉर्ममध्ये होतं. सॉलिड पण लिक्विडच्या फॉर्ममध्ये होतं सोल्युशन. आत्ताचं जे सोल्युशन असेल ते कुठल्या फॉर्ममध्ये असेल सांगा? आत्ताचं दिलेलं सोल्युशन कुठल्या फॉर्ममध्ये असेल? गॅस इन लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल. दिलेलं सोल्युशन आपल्याकडे आता कुठल्या फॉर्ममध्ये? गॅस इन लिक्विडच्या फॉर्ममध्ये. तर त्याच्यावरती तुमच्या सोल्युबिलिटीचा किंवा ह्या टाईपच्या सोल्युशनवरती सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स कुठले ते स्टडी करायचे. सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स कुठले ते आपण डिस्कस करणार आहे किंवा स्टडी करणार आहे. बघा पहिला फॅक्टर सेम तोच. पहिला फॅक्टर कुठला असणार आहे? नेचर ऑफ. कुणाचं नेचर? सोल्यूट अँड वॉट? सॉल्वंट. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सेकंड सेम तेच इफेक्ट ऑफ. कुणाचा इफेक्ट बघायचा आहे? इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर. अँड थर्ड इज वॉट? इफेक्ट ऑफ प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर. ठीक आहे. हा थोडासा पॉईंट आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचा आहे. हा पॉईंट थोडासा डिटेलमध्ये डिस्कस करायचा आहे किंवा ह्या टाईपचं सोल्युशन असेल तर आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करायला लागणार आहे. बघा काय घडतं आहे ते. आता पहिली जी कंडिशन बघा, पहिला जो फॅक्टर आहे तो कोण आहे? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. दिलेला सोल्यूट हा कुठल्या फॉर्ममध्ये असेल आणि सॉल्वंट हा कुठल्या फॉर्ममध्ये असेल त्याच्यावरती तुमच्या सोल्युशनची सोल्युबिलिटी डिपेंड असणार आहे. सोल्युशन कुठल्या फॉर्ममध्ये ते आणखीन एकदा क्लिअर करा. तुमचा सोल्यूट गॅसच्या फॉर्ममध्ये आहे,
तर सॉल्व्हंट लिक्विडच्या फॉर्ममध्ये. हे दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर जे सोल्युशन मिळालं आहे त्या सोल्युशनची सोल्युबिलिटी आणि त्या सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करणारे कोण? फॅक्टर्स. ठीक आहे. आता पहिला पॉईंट आपण डिस्कस करूया, तो म्हणजे कोण? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सेम तीच कंडिशन पोलर अँड नॉन पोलर. सेम तीच कंडिशन कुठली? पोलर अँड नॉन पोलर. मला सांगा, जर दिलेला सोल्यूट पोलर इन नेचर असेल, सॉल्व्हंट ऑल्सो पोलर इन नेचर असेल, तर बोथ शोज सोल्युबिलिटी. ती सोल्युबिलिटी कशी असणार आहे? हाय सोल्युबिलिटी असणार आहे. आता एक्झाम्पल घ्या, मी ऑक्सिजन घेतला. कोण घेतला? ऑक्सिजन विच आर प्रेझेंट इन द गॅसेस फॉर्म. दिस ऑक्सिजन डिझॉल्व्ड इन वॉटर. हा मी ऑक्सिजन घेतला. लक्षात ठेवा, हा ऑक्सिजन वर्क्स ॲज, हा ऑक्सिजन काय म्हणून काम करतो आहे? सोल्यूट म्हणून काम करतो आहे. आता हा ऑक्सिजन मी डिझॉल्व करणार आहे कशामध्ये? सॉल्व्हंटमध्ये. हा ऑक्सिजन मी कशामध्ये डिझॉल्व करणार आहे? सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करणार आहे. सॉल्व्हंट माझ्याकडे कोण आहे? सॉल्व्हंट माझ्याकडे कोण आहे? वॉटर आहे. तो वॉटर कुठल्या फॉर्ममध्ये आहे? लिक्विडच्या फॉर्ममध्ये. बघा आता घडतं आहे काय की तुमच्या सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या नेचरचा खरंच सोल्युबिलिटीवरती इफेक्ट होतो का ते आपण डिस्कस करणार आहे. बघा आता ऑक्सिजन आणि हा वॉटर. आता आपल्याला एवढं माहिती आहे की ॲक्वेटिक ॲनिमल्स हे तुमचे पाण्यामध्ये राहतात. ॲक्वेटिक ॲनिमल्स म्हणजे पाण्यामध्ये राहणारे प्राणी हे पाण्यामध्ये राहतात, म्हणजे डेफिनेटली ते पाण्यामधला काय ॲब्सॉर्ब करतात किंवा काय गेन करतात? ऑक्सिजन घेतात. हे तुम्हाला माहिती आहे. पण आपल्याला एक गोष्ट त्याच्या अगोदर पण माहिती आहे की वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला जो ऑक्सिजन असेल त्या ऑक्सिजनचा अमाऊंट हाय असतो का लो असतो? ऑक्सिजन वॉटरमध्ये तुमचा डिझॉल्व होतो आहे, ऑक्सिजन वॉटरमध्ये डिझॉल्व होतो आहे, त्या ऑक्सिजनचं अमाऊंट हाय असतं का लो असतं? दोन्ही कंडिशन क्लिअर करा. तुमच्या वॉटरमध्ये डिझॉल्व झालेला ऑक्सिजन हा लो अमाऊंटमध्ये आहे, पहिली कंडिशन. आता बऱ्याच मुलांच्या डोक्यामध्ये क्वेश्चन मार्क तयार होतात, सर लो असेल तर लो का, हाय असेल तर हाय का? हे पण रिझन्स मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त ते पॉईंट क्लिअर करत चला त्यावेळेस. ठीक आहे. जर ऑक्सिजन तुमचा वॉटरमध्ये लेस अमाऊंटमध्ये डिझॉल्व होत असेल तर त्याच्यासाठी मी पहिला पॉईंट टाकला घेतला लो, आणि सेकंड तो हाय अमाऊंटमध्ये डिझॉल्व होत असेल तर. दोन्ही कंडिशन बघा आपल्याकडे सध्या चालू कुठली कंडिशन आहे? ह्या दोघांपैकी एक कुठली तरी डेफिनेटली असणार आहे सध्या, पण ती दोघांपैकी एक कंडिशन कुठली आहे आणि तीच का आहे हे पण क्लिअर करा. आता मला सोल्युशन कुठलं बनवायचं आहे? ऑक्सिजन मी वॉटरमध्ये डिझॉल्व केला आहे. ऑक्सिजन मला कशामध्ये डिझॉल्व करायचं आहे? वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं आहे. घडतं काय बघा, जर ऑक्सिजन मी वॉटरमध्ये डिझॉल्व केला, जर तो लो अमाऊंटमध्ये डिझॉल्व होत असेल तर तो ऑक्सिजन लो अमाऊंटमध्ये का डिझॉल्व होतो? जर तो ऑक्सिजन हाय अमाऊंटमध्ये डिझॉल्व होत असेल तर तो हाय अमाऊंटमध्ये का डिझॉल्व होतो? ह्या दोघांपैकी एक कंडिशन डेफिनेटली असणार आहे, दोन्ही कंडिशन नसणार आहे. ओके. आता ऑक्सिजन वॉटरमध्ये लो अमाऊंटमध्ये डिझॉल्व होतो, ऑक्सिजन वॉटरमध्ये लो अमाऊंटमध्ये डिझॉल्व होतो. त्याच्या पाठीमागचं रिझन काय? त्याच्या पाठीमागचं रिझन काय? बिकॉज दिस ऑक्सिजन इज वॉट? नॉन पोलार इन नेचर. तुमचा ऑक्सिजन हा कसा आहे? नॉन पोलार इन नेचर आहे. म्हणजे ऑक्सिजन हा कुठला नेचर शो करतो? तुमचं नॉन पोलार नेचर शो करतो. नॉन पोलार नेचर म्हणजे काय बघा, हा O2 झाला, हा ऑक्सिजन सिंगल झाला. घ्या एक एक्झाम्पल. आता हा HCl आहे, हा आहे गॅसच्या फॉर्ममध्ये. हा HCl कुठल्या फॉर्ममध्ये आहे? गॅसच्या फॉर्ममध्ये आहे. हा आहे NH3, हा पण कुठल्या फॉर्ममध्ये आहे? गॅसच्या फॉर्ममध्ये. आता घडतंय काय बघा की हा ऑक्सिजन आहे. आता हा ऑक्सिजन दिसतो कसा? डाय ॲटॉमिक इन नेचर. सेंटेन्स लक्षात ठेवा, डाय ॲटॉमिक इन नेचर. ऑक्सिजन कसा आहे? डाय ॲटॉमिक इन नेचर. ॲटॉमिक काय इंडिकेट करतो? ॲटम. ॲटॉमिक काय सांगतो? ॲटम. आता हा जो ऑक्सिजन मी रिप्रेझेंट केला आहे O2 दाखवतो आहे, म्हणजे किती ऑक्सिजन घेतलेत मी? 2 घेतले, म्हणून हा कसा आहे? डाय ॲटॉमिक इन नेचर आहे. म्हणून ऑक्सिजन कसा आहे? डाय ॲटॉमिक इन नेचर आहे. आता हा ऑक्सिजन O2च्या फॉर्ममध्ये, लक्षात ठेवा, नॉन पोलार नेचर शो करणारे कोण कोण आहेत? तुमचा क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, फ्लोरीन आहे, नंतर तुमचं ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन्स आहेत. जे डाय ॲटॉमिक इन नेचर असतात, आपण गॅसेसच्या बाबतीमध्ये बोलतो आहे, जे डाय ॲटॉमिक इन नेचर असतात ते नॉन पोलार इन नेचर असतात. नॉन पोलार नेचर ते शो का करतात बघा. आता हा ऑक्सिजन आहे, 2 ऑक्सिजन कंबाईन केले म्हणजे त्यांच्याकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असणार आहे का? नाही. ऑक्सिजन कंबाईन केले तर ते 2 चार्ज दाखवणार नाहीत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दाखवणार नाहीत. आणि जर एक ऑक्सिजन पॉझिटिव्ह चार्ज दाखवायला लागला, दुसरा निगेटिव्ह चार्ज दाखवायला लागला, तर त्यांनी आपली केमिस्ट्री संपवली. लक्षात ठेवा, त्यांनी केमिस्ट्रीचा काय केला? एंड केला. लक्षात ठेवा. ते रेझोनन्स स्ट्रक्चर वगैरे ते नंतर येतात, फक्त इथं लक्षात ठेवा. 2 ऑक्सिजन कसे आहेत? डायॲटॉमिक इन नेचर आहे. जर गॅसेस डायॲटॉमिक इन नेचर असतील तर ते काय म्हणून काम करतात? नॉन पोलार नेचर शो करतात. ते कसलं नेचर शो करतात?
नॉन पोलार नेचर शो करतात, लक्षात ठेवा. आता मी काय केलं आहे बघा, जर दिलेला सोल्यूट हा नॉन पोलार नेचर असेल तर तो दिलेल्या पोलार सॉल्व्हंटमध्ये लेस अमाऊंटमध्ये डिझॉल्व होणार आहे, म्हणजे सोल्युबिलिटी लो असणार आहे. बघा हे नेचर मी तुम्हाला सांगायला लागलो आहे. आता आपण ऑक्सिजन आणि वॉटरच्या बाबतीमध्ये डिस्कस करतो आहे. ऑक्सिजन वॉटरमध्ये लेस अमाऊंटमध्ये डिझॉल्व होतो, ऑक्सिजन वॉटरमध्ये कमी अमाऊंटमध्ये डिझॉल्व असतो. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतात की जसा ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन आहे, म्हणजे आपण ऑक्सिजनच घेतो ना, जसा ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन आहे तसाच ऑक्सिजन तुमचा वॉटरमध्ये का नाही आहे. काही मुलांना प्रश्न पडले असतील किंवा काही मुलांनी मला प्रश्न विचारले होते गेल्या वर्षी, त्याच्यावरती आन्सर काय द्यायला पाहिजे बघा, की ऑक्सिजन तुमचा नॉन पोलर इन नेचर आहे, तर वॉटर हे पोलर इन नेचर आहे. आपल्याला माहिती आहे पोलर असेल तर फ्रेंडशिप होते, नॉन पोलर चालत नाही, पोलर नॉन पोलर चालत नाही, नॉन पोलर चालतात. लक्ष देते का बघा, हे सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या बाबतीमध्ये. आता ऑक्सिजन तुमचा लो अमाऊंटमध्ये तुमच्या वॉटरमध्ये डिझॉल्व होतो, कारण तो नॉन पोलर इन नेचर आहे. आता काही जणांना वाटत असेल की सर तो हाय अमाऊंटमध्ये डिझॉल्व होतो आहे, मग पाण्यामध्ये तुम्ही श्वास का घेऊ शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये जाता त्यावेळेस तुम्ही श्वास का घेऊ शकत नाही, कारण आपल्याला ऑक्सिजनचं अमाऊंट जास्त लागतं. लक्षात येतं का, लक्षात येतं का. आणि तुमचं ऑक्सिजन वॉटरमध्ये कमी अमाऊंटमध्ये डिझॉल्व होतं. कंडिशन लक्षात आली का बघा. ठीक आहे, आता मी दुसरे कोण घेतले, पोलार गॅसेस घेतले, म्हणजे पोलार सोल्यूट घेतले. आता HCl घेतला, हा H+ आणि Cl- फॉर्म करेल, समजते का बघा. बरं, आता काय घडतं आहे, हे मी ह्या टाईपमध्ये काय घेतले सोल्यूट हा ह्या फॉर्ममध्ये घेतला, तर हा सोल्यूट तुमच्या वॉटरमध्ये मॅक्झिमम अमाऊंटमध्ये डिझॉल्व होणार. हे काय करणार, तुमच्या वॉटरमध्ये मॅक्झिमम अमाऊंटमध्ये डिझॉल्व होणार. पण ऑक्सिजन हा तुमचा सॉल्व्हंटमध्ये कसा डिझॉल्व होणार, लेस अमाऊंटमध्ये डिझॉल्व होणार. मग मला इथं सांगताना काय सांगायचं, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. सोल्युबिलिटीच्या बाबतीमध्ये काय बघायचं आहे की सोल्युबिलिटी तुमच्या सोल्युशनची कशावरती डिपेंड असणार आहे, मग नेचर ऑफ सोल्यूटवरती डिपेंड असणार आहे. नेचर कोणाच्या नेचरवरती डिपेंड असणार, सोल्यूटच्या नेचरवरती डिपेंड असणार. मी सॉल्व्हंट म्हणून कोण घेतला आहे, वॉटर घेतला आहे, तो लिक्विडच्या फॉर्ममध्ये. सॉल्व्हंट मी चेंज पण करू शकतो, नॉन पोलर पण घेऊ शकतो, तुमचा बेन्झीन घेऊ शकतो, कार्बन टेट्राक्लोराईड घेऊ शकतो, टुल्विन घेऊ शकतो. ठीक आहे, बरं हे लक्षात येते का बघा, नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या बाबतीमध्ये काय सांगायचं आहे. ठीक आहे, सेकंड लेक्चरला आपण काय करूया, किंवा उद्याच्या लेक्चरला काय करूया, इफेक्ट ऑफ प्रेशर अँड इफेक्ट ऑफ टेम्परेचर on solubility of a solution which is in the form of gas in liquid. Thank you.